काजल, ऑफिसच्या कामानिमित्त मी 20 दिवसांकरता दुसऱ्या शहरात जाणार आहे. देवाला प्रार्थना करतो की आईचं ऑपरेशन यशस्वी हो, नाही तर तिच्यासाठी खूप कठीण होईल ग. माहिती नाही माझ्या आईला काय झालं आहे, पण तू हे सर्व नीट सांभाळून घेशील ना? राजीवने काजलला विचारले. हो हो, मी सर्व व्यवस्थित सांभाळून घेईल, तुम्ही काहीच काळजी करू नका. तसं मी माझ्या आईला पण यायला सांगितले आहे. अरे, आईला बोलवण्याची काय गरज होती? यापेक्षा तू रचनाताईला बोलवलं असतं तर तिने थोडी तुझी कामातही मदत केली असती. नाही नाही, मला ताईला नाही बोलवायचे. त्या आल्या तर त्यांची ती 2 आगाऊ मुलं पण येईल ना, मदत करण्याऐवजी खूप नुकसान करून ठेवतील. तुम्ही जा, मी सर्व काही पाहून घेईल. ठीक आहे, मी जातो. पण मी आईला भेटून नाही जाणार, नाही तर ती रडेल आणि तिच्यासाठी ते चांगले नाही. फक्त तू तिची नीट काळजी घे. एवढं बोलून राजीव निघून गेला. दुसऱ्या दिवशी काजल. अरे देवा, माझं नशीबच फुटलेलं. म्हाताऱ्या सासूचे ओझे कमी असते का? त्यात आता त्या आंधळ्या पण झाल्या आहे. त्यावर काजलची आई म्हणाली, बाळा, मी तर सांगते, यांना घरात ठेवलं की बाहेर ठेवलं कुणाला काय कळणार आहे? जिन्याच्या खाली तशी पण खूप जागा आहे. शांतपणे आवाज न करता ती छोटी खाट तिथे उभी करून दे आणि म्हातारीला त्यावर झोपव. जावं येईल तेव्हा आत घेऊ. आई, हे तू बरोबर बोललीस. सासूजी, आता तुम्ही या ठिकाणी राहायचं. डॉक्टरांनी जास्त उजेड असलेल्या ठिकाणी राहण्यास नकार दिला आहे, तर हीच तुमची उत्तम जागा आहे. हे भांडं इथं ठेवलं आहे. जेव्हा तुम्हाला काही हवं असेल तेव्हा या भांड्याला वाजवून बोलवा. पूनमजी म्हणाल्या, सुनबाई, तू मला माझ्याच रूममध्ये आणलं आहे ना? आणि किती दिवस झाले ग? राजीवचा आवाज पण कानावर पडला नाही. तो कुठे आहे सांग ना. ते काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेले आहे. आता घरी बसले तर हॉस्पिटलचं बिल कोण भरणार? तुमच्यामुळे मी खूप दमली आहे. मी थोडा आराम करायला जात आहे. काही दिवसानंतर. टनटन टनटन. सुनबाई, सुनबाई, ऐकतेस का? पाणी संपलं आहे ग. थोडं पाणी देतेस का? आणि खूप जोराची भूक पण लागली आहे. देवाने माझ्यासोबत असं का केलं? त्यावर काजल म्हणाली, देवाने तुमच्यासोबत नाही तर माझ्यासोबत वाईट केलं आहे. हे माझ्याच नशिबी का लिहिलं तेच माहिती नाही. ही चपाती आणि लोणचं घ्या आणि ही पाण्याची बाटली. पुन्हा मला आवाज दिला तर याद राखा. तुम्हाला अशी शिक्षा देईल की आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. काजलने आपल्या आईला कॉल केला. आई, मी आता या आंधळ्या सासूसोबत नाही राहू शकत ग. जगणं कठीण करून ठेवलं या बाईने. आणि मुलगा आल्यानंतर रात्रंदिवस श्रावणबाळ बनून या आंधळ्या आईची सेवा करत राहील. त्यावर काही तोडगा सांग ग. बाळा, माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली आहे. जावई येण्याच्या आधी त्यांना आपण कुठंतरी लांब सोडून येऊ. आंधळी आहे, कुणी नाही कुणी तर भीक देईलच. आणि जर ती मेली तर डोक्यावरचा त्रास तसाही कमी होईल. आई, हे करणं योग्य ठरेल का? आपण पकडलं गेलो तर? काही नाही होणार ग. म्हातारीला मंदिराच्या नावाखाली कुठंतरी लांब सोडून देऊ. चल, आजच तुझा हा त्रास एकदाचा संपून टाकूयात. दोघेही मायलेकी संध्याकाळी पूनमजीला जेवण खाऊ घालून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, सासूबाई, तुम्ही इथं बसा. मी मंदिरात प्रवेश करण्यासाठी तिकीट घेऊन येते. सुनबाई, मला इथं एकटीला सोडून जाऊ नको ग. तू तुझ्या आंधळ्या सासूची का परीक्षा घेतेस? जर तुला उशीर झाला तर मी कुठं शोधू? अहो विहीनबाई, तुम्ही काळजी का करता? मी इथेच बसलेली आहे. जा बाळा, तू तिकीट घेऊन ये. जा, या निमित्ताने माझं पण देवदर्शन होईल. आणि ती तिथून निसटली. पूनमजी गप्पा मारत होत्या. त्यांना काय माहिती की त्यांच्या आजूबाजूला कोणी नाही. थोड्या वेळाने, सुनेला उशीर झाला. विहीनबाई, हे घ्या, थोडं पाणी पिणार का? अचानकच बाजूने कुणाचा तरी आवाज आला. आजी, हे पाणी कुणाला देत आहे? पूनमजी घाबरल्या आणि म्हणाल्या की, तुम्ही कोण आहात? माझी सुनबाई आणि विहीनबाई कुठे आहे? मंदिराचा दरवाजा उघडला का? अनोळखी मुलगी म्हणाली, आजी, मी अक्षिता. आणि हे मंदिर नाही आहे, हे तर रेल्वे स्टेशन आहे. आणि इथं तुमच्या आजूबाजूला तर कोणी नाही. पूनमजी रडू लागल्या. सुनबाई, तू माझ्यासोबत असं का केलं? अरे, जर मला तुझ्यासोबत ठेवायचं नव्हतं तर मला बोलायचं. खोटं बोलून मला इथं भीक मागायला सोडून दिलंस. हे देवा, मी आता काय करू? आधीच तू मला आंधळं केलं, आता मला भिकारी करशील का? अक्षिताने लगेच हेल्पलाईनवर कॉल केला आणि काही लोक येऊन पूनमजीला वृद्धाश्रमामध्ये सोडून आले. आजी, आता मी येते. पूनमजी म्हणाल्या, बाळा, तू अनोळखी असून सुद्धा माझी खूप मदत केलीस. फक्त एक शेवटची मदत करतेस का?
माझ्या मुलीला किंवा माझ्या मुलाला माझी बातमी दे. त्यांनी एक नंबर दिला. अक्षताने दिलेल्या नंबरवर कॉल केला. पूनमजी रडत रडत म्हणाल्या, बाळा रचना, तुझ्या वहिनीने माझ्यासोबत खूप मोठी फसवणूक केली ग. थोड्या वेळाने अक्षता तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रचना आश्रमामधील मॅनेजरला म्हणाली, इथे काल कोणी पूनमदेवी आले आहेत का? मॅनेजरने डाव्या बाजूला इशारा केला. रचना धावत धावत आईच्या गळ्यात पडून म्हणाली, आई, हे तुझे काय हाल झाले आहे? दादाने सांगितले होते की तुझे ऑपरेशन खूप चांगले झाले आहे. तर मग हे कसे काय झाले? पूनमजीने सर्व हकीकत सांगितली. रचनाने दादाला कॉल केला आणि वहिनीने आईसोबत काय काय केले हे सर्व सांगितलं. दुसऱ्या दिवशी राजीव आला. आई, मला माफ कर ग. मी तुला न सांगता सोडून गेलो होतो. मी जाण्याने तू रडशील आणि तुझ्या डोळ्यांना त्रास होईल म्हणून मी तुला सांगितलं नाही. परंतु हे काय झालं ग? बाळा, मला तुझ्याशी किंवा तुझ्या बायकोशी कोणतीही तक्रार नाही. मी समजू शकते की म्हातारी आई ओझं असते आणि आंधळी आई तर त्यापेक्षा जास्त ओझं असते. मला इथेच राहू दे. बस फक्त माझ्या राहण्याची, खाण्यापिण्याची आणि औषधांची सोय करून दे. मला कुणावर ओझं नाही बनायचं. राजीवने आईला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण आईच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. त्यांनी स्पष्ट नकार दिला. राहुल घरी पोहोचला. अहो मामीजी, अजून तुम्ही इथेच आहात? आणि आई कुठे आहे? काजल इकडे तिकडे पाहू लागली. तर तिची आई म्हणाली, अहो जावई बापू, आता काय सांगू मी. ऑपरेशन तर चांगलं झालं. विहीनबाई घरीही आल्या आणि रचनाकडे जाण्याची इच्छा व्यक्त करायला लागल्या. काजलने खूप समजवलं, पण एका रात्रीत न सांगता कुठंतरी निघून गेल्या. एवढ्या निष्काळजी कशा असू शकतात त्या? हो राजीव, सासूबाई माझं काहीच ऐकत नव्हत्या. बोलत होत्या की माझ्याकडे पैशाची काही कमी नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, तिजोरीमधील सर्व पैसे घेऊन रात्री काय माहिती कुठंतरी निघून गेल्या. मी त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुठे काही कळलंच नाही. राजीवने एक जोरात कानाखाली वाजवले आणि म्हणाला, निर्लज्ज बाई, एवढं खोटं बोलताना थोडी लाज पण वाटली नाही तुला? माझ्या आईच्या डोळ्यांची दृष्टी गेली आणि मला हे सांगणं गरजेचं नाही वाटलं तुला? आणि त्यानंतर माझ्या आईला भीक मागायला तिकडं सोडून आली? आणि तुम्हाला लाज नाही वाटत आपल्या मुलीच्या या कृत्यात साथ देताना? तुम्ही निघून जा माझ्या घरातून, निघून जा. राजीवने दोघांना धक्के देऊन घराबाहेर काढलं. दोघे भाऊ बहीण मिळून आईला समजावू लागले, आई, जर तू माझ्यासोबत घरी नाही आली तर मी काजलला घटस्फोट देईल आणि जीवनभर एकटा राहील. मुलाच्या तोंडून हे ऐकताच त्यांना मुलाचं ऐकावं लागलं. दोघांनी मिळून आईला घरी आणलं. केंद्रातून आलेली आया त्यांना रोजची कामे शिकवायला लागले. काही दिवसांनी रचना तिच्या घरी निघून गेली. तिकडे काजलचे वडील तिच्या आईला खूप ओरडले आणि काजललाही समजावलं, उद्या जर तुझा पण भाऊ आम्हाला वृद्धाश्रमामध्ये सोडून आला तर? काजलला आपली चूक समजली आणि ती घरी जाऊन सासूबाईचे पाय पकडून खूप रडू लागली आणि माफी मागू लागली. आता जेव्हा काजलची आई तिला कॉल करायची आणि तिला काही समजवण्याचा प्रयत्न करायची, तेव्हा काजल म्हणायची की, आई, जर मला कोणत्या सल्ल्याची गरज असेल तर मी माझ्या सासूकडून घेईल. तुझा सल्ला तू तुझ्या सुनेला दे. पूनमजींनी आपल्या संपत्तीमधील काही हिस्सा वृद्ध लोकांसाठी दान केला आणि राहिलेला आपला मुलगा व सुनेला हे सांगून दिला की, जेव्हा तुम्ही माझ्या वयाचे होणार तेव्हा हे सर्व तुमच्या कामी येईल. मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.